वर उतरलेलो आहे. राजकारणी तुमच्या स्टेटमेंटला, तुमच्या भाषणाला एक वेगळंच पद्धतीने पाहतात. स्वतः पवार साहेब म्हणतात तुमच्या स्टेटमेंटचे ते टीका आलोचना करतात. पवार साहेबांनी जे आमच्याबद्दल बोलले आम्ही ऐकलं, पण त्याला आम्ही उत्तर देणं एवढं आम्ही लोक पण मोठे नाही. पण आम्ही ही विनंती एक लहानसा कार्यकर्ता म्हणून मी हेही पवार साहेबांना करीन, राणेंच्या चिरंजीवीची भाषा अगर तुम्हाला आवडली नाही तर तुम्हाला ज्ञानेश्वर महाराजांची भाषा कशी आवडली? त्यांनी तर तुम्ही व्यासपीठावर असताना आमच्या स्वामी समर्थ, आमचे रामदेव, आमचे अन्य देवी देवतांचा तर तुमच्या नजरेसमोर अपमान केला. आमची अपेक्षा होती की आदरणीय पवार साहेबांनी उठून त्या गोष्टीला विरोध करावा, निषेध करावा, त्या भाषेचा विरोध करावा. स्वामी समर्थांबद्दल ते काय बोललेत हे आपण उघड महाराष्ट्राने बघितलं. त्याचा विरोध आजपर्यंत तुमच्या इंटरव्ह्यू होईपर्यंत आदरणीय पवार साहेबांनी कधीच केले नाही त्या भाषेचा विरोध. याबद्दल मला निश्चित पद्धतीने खंत वाटते. तुमच्या पक्षात नाही समर्थन नाही आहे ना, म्हणजे देवेंद्र फडणवीस पाठराखण करतात पण उघडपणे म्हणत नाहीत की हा नितेश राणे योग्यच करतोय असं बोललंच पाहिजे. आत्ताच हल्ली झालेला एका नॅशनल चॅनलच्या इंटरव्ह्यूमध्ये फडणवीस साहेबांनी दणक्याची चोटवर सांगितलं नितेश राणेला हिंदुत्वादी काम करापासून आम्ही थांबवणार नाही. आता ह्यापेक्षा अजून किती समर्थन तुम्हाला पाहिजे? आम्हाला काय त्यांच्याकडून ॲफिडेव्हिट मागण्याची गरज नाही, तो आमचा बॉस आहे. पण तुम्हाला मुस्लिम मतं पण मिळतात एक ना. लक्षात घ्या, आम्हाला राष्ट्रभक्त मुसलमानची मतं आधी मिळणार, त्याच्यामध्ये कमी पडणार नाही. ज्या गावाचेच आम्ही लोक नाही आहोत त्या गावाबद्दल आम्ही नाराज कशाला व्हायचे? तुमच्या बरोबर जे आहेत तेही तुमच्या विरुद्ध आहेत. मी अजित पवारांचा उल्लेख करतो इकडे. तुम्ही जिथं जिथं स्टेटमेंट करता, भाषणं करता, सभा घेता,